स्वागताध्यक्ष चंद्रलेखाताई बेलसरे, उद्घाटक श्री प्रवीण गांधी सर, आपल्या कार्यक्रमाचे माजी अध्यक्ष श्री नंदू फडके, प्रमुख पाहुण्या डॉक्टर स्वयंप्रभाताई मोहिते पाटील, प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर डॉक्टर सुनील बोधे, लेफ्टनंट कर्नल समीर कुलकर्णी, सुमू बुके सर, या सर्वांना मी व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. मी शेवटी हाताने दिले ते त्यांनी पुस्तकाची बनवले होते. बसा तुम्ही नको तुम्ही बसा. काहीच गैरसमज नको आपल्याला औषध होते. मंडळी, मोठी लोक खूपच खरीच मोठी कशी असतात हे याच्यावरून आपल्याला दिसतंय. कारण इतकं मोठं काम करत असताना, राष्ट्रासाठी अनेक गोष्टी सामाजिक कार्य करत असताना सुद्धा तुम्ही पुढे बसा, ही जी आत्ता तर हल्लीच्या काळामध्ये खुर्ची कोणी सोडत नाही, पण तरीसुद्धा ही मंडळी कार्य करण्यासाठीच फक्त असतात पुढे, बाकी गोष्टींसाठी सतत मागे असतात. याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण बघतो आहोत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. सुमू बुके सर पण उपस्थित झालेत, त्यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. मंडळी, जेव्हा आपण माझं राष्ट्र म्हणतो किंवा राष्ट्र, आपला देश स्वतंत्र झाला असं आपण म्हणतो, तेव्हा या स्वातंत्र्यासाठी आपल्या अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांनी याच्यामध्ये आहुती दिलेली आहे. स्वातंत्र्य यज्ञामध्ये आहुती देताना या वीरांची आठवण केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच या अज्ञात क्रांतिवीरांसाठी आपण श्रद्धांजली देऊया. 1 मिनिट आपण फक्त शांतपणे बसूया, या अज्ञात क्रांतिवीरांचं स्मरण करूया आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. ओम शांती शांती शांती. सहावं राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आपणच साजरं करतो आहोत. या कार्यक्रमाचा जो मानदंड आहे किंवा राजदंड आहे, तर मागच्या वर्षी आपला हा राजदंड ॲडव्होकेट नंदूजी फडके या कार्यक्रमाचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडे होता. तो हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम आधी आपण सुरुवातीला घेऊया. ॲडव्होकेट नंदकुमार फडके आणि श्री नंदू फडके ही त्यांची जनमानसातली ओळख. 5वे राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष. ज्ञानाची गंगोत्री असलेली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे गेली 12 वर्ष ते अध्यक्ष आहेत. तसेच शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेचे 6 वर्ष मानद अध्यक्ष म्हणून ते राहिलेत. महाराष्ट्र गोवा परिषदेमध्ये ते कार्यरत आहेतच. प्रत्येक तालुक्यामध्ये लायब्ररी त्यांनी सुरू केली आहे. तसेच गुलाबराव ताठे यांच्या नावाने रक्तदान महायज्ञ केला. त्यामध्ये 5676 लोकांनी रक्तदान करून हा यज्ञ खऱ्या अर्थाने सफल झालेला आहे. नंदू फडके हे खरं तर संघाचे लहानपणापासूनचे कार्यकर्ते, संघ वातावरणामध्येच वाढलेले, त्यामुळेच संघाची शिस्त आणि संस्कार त्यांच्या मनावर मांडलेले. आणीबाणी काळामध्ये कारावासामध्ये सुद्धा 1.5 वर्ष काढून त्यांचं संस्कारशील शरीर आणि मन त्यांनी समाज उपयोगी कार्यासाठी वाहून घेतलेलं आहे. याच नंदूजी फडके यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. त्यापूर्वी मी त्यांचा सत्कार करण्याची विनंती श्री चंद्रकांत शहासने सर यांना करते. ओके. तिरंगा देऊन स्वागत झालेलं आहे.
काय ज्याप्रमाणे मागच्या वर्षीचा राजदंड देऊन आपलं साहित्य संमेलन यशस्वी झालं आणि राष्ट्रभक्तीचं कार्य पुढे नेलं आहे, हाच राजदंड पुढे नेऊन हे कार्य तसंच पुढे राहणार आहे. आणि यासंबंधीचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी ॲडव्होकेट नंदूजी फडके यांना समोर बोलवलं. तबकामध्ये झेंडा आणि शाखा हे त्या नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय किरणजी ठाकूर आणि आजचे त्या अर्थाने सर्व असलेले चंद्रकांतजी शहासने आणि राष्ट्रभक्त बंधू भगिनींनो, तुम्हाला सगळ्यांना राम राम. मी ही गेल्या वर्षीची जबाबदारी केवळ एका व्यक्तीकरता स्वीकारली होती. त्या व्यक्तीचं नाव चंद्रकांत शहासने. हा माणूस दारूबंदीच्या त्या शुल्क काय ते खातं आहे स्टेट एक्साईज, की जिथं फक्त खातं ते खातच असतं, तिथल्या कारभारामध्ये राहून सुद्धा नर्मदेतला जसा गोटा स्वच्छ असतो तसा हा माणूस तिथं राहूनही स्वच्छ होता. तेव्हापासून यांचा माझा परिचय. आणि ज्या वेळेला संपूर्ण देशामध्ये की ही म्हणजे आत्ता सुद्धा आपण जे गाणं ऐकलं राष्ट्रभक्तीचं वंदे मातरमचं महात्म्य वर्णन करणारं खरंच छान गीत आहे, पण त्यामध्ये शांततेने आम्ही स्वातंत्र्य मिळवलं अशी एक ओळ आहे. हाच इतिहासाचा विपर्यास राज्यकर्त्यांनी गेली 7 दशकं आमच्यावर लादलाय. आणि ज्या हजारो लाखो क्रांतिकारकांनी आत्माहुती दिली, बलिदान दिलं, देशाकरता हौतात्म्य स्वीकारलं, त्यांचा इतिहास हा गाडून टाकण्यात आला होता. तो खरा जाज्वल्य इतिहास काय आहे तो प्रकाशात आणायचं काम करणारी जशी विश्री जोशींसारखी मंडळी होती, त्याच मालिकेतला चंद्रकांत शहासने हा माणूस आहे आणि म्हणून मला तो आवडतो. आणि म्हणूनच मी ती जबाबदारी स्वीकारली होती. आपल्याला यापुढं सतर्क राहावं लागणार आहे. आपण ज्यावेळेला प्रबळ आणि बलवान बनत असतो त्यावेळेला काल आपल्याबरोबर असलेला आपला मित्र जो असतो तो आपला मित्र राहतो असं नाही. मित्र या शब्दाची व्याख्या अशी सांगितली, द पर्सन हू ॲक्सेप्ट्स युअर मिस्टेक्स अँड टॉलरेट्स युअर सक्सेस. त्यातलं टॉलरेट्स युअर सक्सेस हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जेव्हा मागं असता, तुम्ही जेव्हा अशक्त असता, तुम्ही जेव्हा दुर्बल असता, त्यावेळेला लोक तुमच्याकडे सहानुभूतीने बघतात. पण तुम्ही जेव्हा त्यांच्या खांद्याला खांदा लावतात तेव्हाही थोडं प्रेम शिल्लक असतं. पण तुम्ही जेव्हा त्यांना पुढं त्यांच्यापेक्षा जाता, त्यांना मागं टाकता, त्यावेळेला तिथं स्पर्धेतनं असूयेतून मत्सरातून द्वेष, द्वेषातनं दुश्मनी, हा राष्ट्रांचा इतिहास आहे. त्यामुळे भारत ज्यावेळेला प्रगतीकडे घोडदौड करणार आहे त्यावेळेला या जगातले सगळे देश, फक्त अपवाद राहील इस्रायलचा, हे सगळे देश भारताचा द्वेष करणारे असणार आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे यापुढं आपल्याला वन अगेन्स्ट ऑल ही भूमिका आपल्याला वठवली पाहिजे. आणि त्याच्याकरता प्रखर राष्ट्रभक्तीशिवाय दुसरा उपाय नाही. आपण वाचलं असेल 2 दिवसापूर्वी जपानमध्ये एक विमान हे पेटलं होतं. 339 उतारू त्यामध्ये होते. विमानाच्या खिडकीबाहेर ज्वाला दिसत आहेत. परंतु जपान हे राष्ट्र असं आहे की ते शिस्तप्रिय आहे. त्या एअर होस्टेसनी सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं तंतोतंत पालन सगळ्यांनी केलं आणि त्यामुळे सगळेच्या सगळे सुखरूपपणे बाहेर पडले. हे का घडलं? कारण सूचनांचं तंतोतंत पालन. साधा विचार करा, आता इथं ढूम आवाज झाला, सगळे पळत सुटले, यांनी सूचना दिल्या, तरी आपण प्रत्येकजण मी पहिला बाहेर कसा पडेन याचा विचार करतो. आपण शिस्तीचा विचार करत नाही. आणि त्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कायम सतर्क राहायचं आहे, सजग राहायचं आहे. या निमित्तानं
एवढे 2 शब्द सांगायची मला संधी मिळाली, म्हणून मी संयोजकांचा आभार मानतो आणि मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे आपल्या सगळ्यांची मी रजा घेतो. वंदे मातरम. धन्यवाद सर. अतिशय छान पद्धतीने, यथार्थ पद्धतीने त्यांनी वर्णन केलं राष्ट्राचं सुद्धा, एकीचं सुद्धा आणि चंद्रकांत शहासने सरांचं सुद्धा. या कार्यक्रमाविषयीचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी नंदिनी शहासने हिला करते. नमस्कार. उपस्थित मान्यवर, प्रमुख अतिथी, माननीय सहधर्मादाय आयुक्त श्री सुमू बुके साहेब, ब्रिगेडियर डॉक्टर सुनील बोधे सर, कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष माननीय श्री प्रवीण गांधी सर, माननीय डॉक्टर स्वयंप्रभाताई मोहिते पाटील, 5व्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट नंदू फडके सर, 6वे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष माननीय किरण ठाकूर म्हणजेच मामा ठाकूर सर, स्वागताध्यक्ष साहित्यिक माननीय चंद्रलेखा बेलसरे, संमेलनाचे उद्घाटक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रवीण गांधी सर, निमंत्रित अतिथी आणि सर्व श्रोत्यांचे कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट परिवारातर्फे मी मनापासून स्वागत करते. आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे आज दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी 6वे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन संपन्न होत आहे. राष्ट्रभक्ती या विषयाला वाहिलेले एकमेव असे हे साहित्य संमेलन. सन 2018 पासून दरवर्षी या संमेलनाचे आयोजन कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या माध्यमातून केले जाते. ईश्वर कृपा आणि आपणा सर्वांचा सहभाग यामुळे हे एकदिवसीय संमेलन यशस्वी होईल यात शंका नाही. राष्ट्रभक्ती म्हणजे राष्ट्र प्रथम हा विचार. समाजाचं भलं व्हावं यासाठी राष्ट्रभक्ती प्रत्येक नागरिकामध्ये रुजणं महत्त्वाचं. यातूनच राष्ट्र माझे, मी राष्ट्राचा ही भावना अंकुर धरते. याच संकल्पनेवर आधारित हे 6वे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन. या निमित्ताने दिवसभर विविध सत्रांमध्ये राष्ट्र माझे, मी राष्ट्राचा या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांचे प्रेरणादायी विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. नृत्य, गायन, कीर्तन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमधून देशभक्तीचा जागर आपण करणार आहोत. सामाजिक संस्थांचे राष्ट्रनिर्मितीमधील योगदान आपण समजून घेणार आहोत. संमेलनाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 2000 ज्ञात अज्ञात देशभक्तांच्या सचित्र माहितीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेले आहे. ते प्रत्येकाने पाहून आपला अभिप्राय नोंदवावा असे मी आवाहन करते. हे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर हा 3 वर्षांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात 14 जून 2023 रोजी पुणे येथे झाली. उपक्रम सुरू होऊन आता 6 महिने झालेले आहेत. मराठवाडा, सोलापूर, जळगाव, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमधील विविध अशा 100हून अधिक शाळांमध्ये आतापर्यंत हा उपक्रम राबवलेला आहे. 26 जानेवारी 2026 या दिवशी या उपक्रमाची सांगता मुंबई येथे होईल. या कालावधीत महाराष्ट्रातील गावोगावीच्या जास्तीत जास्त संस्थांना भेटून त्या गावी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासाचा प्रसार केला जाणार आहे. देशभक्त कोशकार श्री चंद्रकांत शहासने यांच्या संकल्पनेमधून साकारलेला हा उपक्रम आहे. अनेक वर्षे माहिती संकलनासाठी घेतलेले अपार कष्ट आणि आज वयाच्या 66-67व्या वर्षी त्यांनी घेतलेला एकमेव ध्यास म्हणजेच ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर हा उपक्रम.
श्री शहासने हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि त्याविषयी जनजागृतीचे काम करतात. याचा परिपाक म्हणजे 2012 साली देशभक्त कोश या ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली. याचबरोबर सुमारे 2000 क्रांतिकारकांच्या सचित्र छायाचित्रांची प्रदर्शनी त्यांनी बनवली. ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर या उपक्रमाअंतर्गत या ठेव्याचे लोकार्पण कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टमार्फत चालू आहे. भारतीय क्रांतिवीरांनी चेतविलेल्या बलिदानाच्या ज्योतीचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, त्यातून सर्वधर्मसमभाव, मूल्यसंस्कार आणि देशनिर्माण अशा सामाजिक विषयांवर जनजागृती करणारा असा हा एकमेव उपक्रम आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास विविध माध्यमांमधून समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी भविष्यकाळात कायमस्वरूपी क्रांती मंदिर उभारावे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. त्यामध्ये आर्ट गॅलरी, कार्यशाळा किंवा संमेलन आयोजनासाठी सुसज्ज सभागृह, क्रांतिकारकांची माहिती विविध भाषांमधून देणारे प्रदर्शन, दृकश्राव्य व्यवस्था, संशोधनपूरक ग्रंथालय अशा समाज उपयोगी बाबींसाठी हक्काचे व्यासपीठ तयार करावयाचे आहे. आज भारतभर डिजिटल इंडियाचा नारा घुमतो आहे. त्याला अनुसरून न्यासाचे संकेतस्थळ विकसित केलेले आहे. याद्वारे आता हा उपक्रम जगभरात प्रसरेल हा माझा विश्वास आहे. प्रदर्शनातील माहिती तसेच इतर राष्ट्रभक्ती प्रसार साहित्य या संकेतस्थळावर उपलब्ध असेल आणि ही माहिती सर्वांना निःशुल्क उपलब्ध असेल. दानशूरांना देणगी देणे सुलभ व्हावे यासाठी QR कोडची व्यवस्थाही वेबसाईटवर केली आहे. यातूनच मोठे उपक्रम हाती घेण्यास आम्हाला पाठबळ लाभेल. या संकेतस्थळाचे अनावरण थोड्याच वेळात या मंचावर होईल. माझ्या मनोगताचा समारोप करताना ज्यांच्या योगदानातून हा प्रकल्प उभा आहे ते आमचे देणगीदार यांचे विशेष आभार मानायचे आहे. शाळा तेथे क्रांती मंदिर या उपक्रमासाठी अर्थसहाय्य तसेच वाहन सहाय्य दिल्याबद्दल लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री किरण ठाकूर सर यांचे कर्नाळा परिवारातर्फे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आज उपस्थित आमचे बँकर कॉस्मोस बँकेचे उपाध्यक्ष माननीय प्रवीण गांधी सर, माननीय बेलसरेताई, माननीय डॉक्टर स्वयंप्रभाताई, गोविज्ञान संस्थेचे माननीय लुंकडजी जे प्रेक्षकांमध्ये आहेत, बापूराव कुलकर्णी सर, आमच्या बडतरे काकू, आमच्या विनंतीला मान देऊन आलेले माननीय डॉक्टर बोधे सर, सर्वांचे मी आभार मानते. समोर अडचणींचे डोंगर उभे असताना कोणीतरी दत्त म्हणून उभा राहतो आणि चुटकीसरची अडचण सोडवतो, हा आमचा अनुभव आहे. सत्यसंकल्पाचा दाता नारायण याची प्रचिती या दात्यांच्या रूपाने पदोपदी आम्हाला येते. आमच्या उपक्रमास मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्व आज इथे जमला आहात. आमच्यावरील तुमचं हे प्रेम आणि विश्वास अखंड राहू दे. धन्यवाद. धन्यवाद नंदिनी. नुसतंच राष्ट्र माझे आणि मी राष्ट्राचा असं न म्हणता त्यासाठी कार्य करणारे चंद्रकांत शहासने सराच्या कार्यांची माहिती आणि हे राष्ट्रभक्ती संमेलनाचा उद्देश हा इथे आपल्याकडे स्पष्ट झालेला आहे. आणि हाच उद्देश आपण समोर ठेवून मला वाटतं मार्गक्रमण करत आपणही पुढे जाऊ आणि त्यांच्या या संमेलनाच्या निमित्ताने आपण जे काही जोडले गेलेलो आहोत तर त्यांच्या शाळा तेथे क्रांती मंदिर आणि राष्ट्रासाठी उभारणीसाठी जे काही त्यांची संकल्पना आहे ती पुढे नेण्यासाठी आपण त्यांच्याबरोबर राहू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष किरणजी ठाकूर, मूळचे बेळगावचे, विज्ञान शाखेतून पदवी घेऊन पत्रकारितेचाही अभ्यास त्यांनी पूर्ण केला आहे. क्रीडा प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता सुरू केली आणि पुढे तरुण भारत बेळगावचे संपादक म्हणून ते कार्यरत होते. 1995 साली लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करून त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये पदार्पण केले. 2002 साली लोकमान्यला मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचा दर्जा मिळाला आणि आज ही संस्था भारतातील पहिल्या क्रमांकाची मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटी आहे.
लोकमान्य फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून खेडी दत्तक घेऊन त्यांचा विकास तसंच वेणुग्राम संघ स्थापून पर्यावरण रक्षण अशी सामाजिक व सांस्कृतिक कार्यही भरपूर करत त्यांनी केलेली आहेत आणि अर्थातच अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित पण आहेत. किरणजी ठाकूर यांचे वडील भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अग्रेसर होते. अन्यायाविरुद्ध पत्रकारिता हा वारसा त्यांना वडिलांपासूनच मिळवलेला आहे आणि किरण ठाकूर ते पद्धतीने चालवत आहेत. पत्रकारितेतला दीपस्तंभ असा वडिलांचा आदर्श गिरवत किरण ठाकूरांची ही वाटचाल चालूच आहे. त्यांच्या वृत्तपत्राने 100 पार केलेली आहे. ठेवीदारांसाठी गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय म्हणजे लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी हा सर्वांचा विश्वास आहे. चांगल्या कामाला आर्थिक सहाय्य हाच उद्देश कायम समोर ठेवून कर्नाळा ट्रस्टसाठी सुद्धा त्यांनी शाळा तेथे क्रांती मंदिर या परिक्रमेसाठी वाहनासह अर्थसहाय्यही केलेले आहे. अशा किरणजी ठाकूरांचा सत्कार आणि सन्मान करण्याची विनंती मी चंद्रकांत शहासने सरांना करते. कुठल्याही कार्यासाठी अर्थसहाय्य असल्याशिवाय तो कार्यक्रम पुढे जात नाही आणि याचं हे ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे की हे राष्ट्रमंदिर उभारण्यासाठीचं जे काय आपल्याला अर्थसहाय्य लागतं ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आढेवेढे न घेता आपल्यापर्यंत येतं आणि हे कार्य आणखी पुढे जाण्यासाठी मदत होते. जोरदार टाळ्या वाजवून आपण पुन्हा एकदा त्यांचा सन्मान करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक प्रवीणकुमार गांधी, रायगडचे मूळचे, खरं तर किराणा मालाचं दुकान, पण SSC पूर्ण करून त्यांनी तिथे प्रथम क्रमांक मिळवला आणि कॉमर्समधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. नंतर CA करण्यासाठी मुंबईला प्रयाण केलं. तेथे जनरल इन्शुरन्समध्ये अधिकारी पदावर त्यांनी नोकरी केली. भारतातील एकच रिन्युएशन कंपनी असल्यामुळे बरेच विदेश दौरे व अनुभव त्यांना मिळाला. 29 वर्षांच्या कारकिर्दीत सगळीच डिपार्टमेंट्स त्यांनी सांभाळली, पण CA असल्यामुळे अकाउंट व इन्व्हेस्टमेंट हे डिपार्टमेंट त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचं ठरलं. जनरल मॅनेजरची पदोन्नतीवरती ओरिएंटल इन्शुरन्स दिल्ली येथे फायनान्स ॲडवायझर पदावर 1 वर्ष काम करून शेवटचे 1 वर्ष सेक्रेटरी जनरल या पदावर त्यांनी काम केलं व ऑक्टोबर 2017मध्ये निवृत्ती स्वीकारली. सरकारी कंपनी असल्यामुळे बऱ्याच उच्चपदस्थ लोकांना त्यांना भेटता आलं आणि त्यामुळे ते समृद्ध झाले. निवृत्तीनंतर रिकन्स्ट्रक्शन ब्रेकिंगमध्ये 3 वर्ष सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांनी काम केले व जानेवारी 2020पासून कॉस्मॉस बँकेमध्ये डायरेक्टर, गेल्या वर्षी उपाध्यक्ष झाले आणि ते पदभार ते सांभाळत आहेत. त्यांची पत्नी बँकेतून अधिकारी म्हणून निवृत्त आहे. मुलगी व जावई अमेरिकेमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. 2 नातू आहेत आणि हा जो त्यांचा वारसा आहे हा वारसा त्यांचं कुटुंबीय पुढे चालवतं आहे. अशाही या आपल्या प्रवीण गांधी सरांचा सत्कार करण्याची विनंती मी आपले किरणजी ठाकूर यांना करते. आज आपण चंद्रलेखाताई बेलसरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत आणि हा त्यांचा सन्मान करणार आहेत, सत्कार करणार आहेत. अर्थातच कर्नाळा ट्रस्टतर्फे जरी असला तरी कोणाच्या हस्ते आपण करणार आहोत तर डॉक्टर स्वयंप्रभाताई मोहिते पाटील यांच्या हस्ते. स्वयंप्रभाताई अकलूजच्या वैराणभूमीमध्ये शेकडो एकर जमीन त्यांनी हरित केलेली आहे. महिला सक्षमीकरण, साक्षरता, आरोग्यसेवा अशा विविध उपक्रमामधून लाखमोलाची कामगिरी केलेल्या डॉक्टर स्वयंप्रभाताई
डॉक्टर ही डॉक्टर आहेत. त्यांना अमेरिकेच्या 3 सन्माननीय संस्थेशिवाय 2 इतर देशांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आणि त्यांना अशी डॉक्टरेट मिळालेली आहे. अशा डॉक्टर स्वयंप्रभाताई मोहिते पाटील. आपल्यासाठी ही गोष्ट अतिशय अभिनंदनीय आणि अभिमानास्पद आहे. नुकतेच त्यांचे जागतिक शांततेच्या नोबेल नामांकनासाठी नाव जाहीर झालेले आहे. त्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ देत. समाजामध्ये राहून काम करत असताना देखील हे कार्य करून अलिप्त कसं व्हायचं हे त्यांना त्यांच्या आध्यात्मिक साधनेमधून सहज अवगत झालं. साहित्य आणि संगीताशी त्यांचं अजोड नातं आहे आणि त्यातूनच संगीताची आवड जोपासत त्यांनी 3 अल्बमही त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. अशा स्वयंप्रतिभेच्या स्वयंप्रभाताई मोहिते पाटील यांनाही मी यांचा सत्कार करण्याची विनंती मी नंदिनी शहासने हिला करते.